नमस्कार मित्रांनो, बुक अँड बकबक विथ निकू तेजूमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण करूया हॉटेल स्टाईल एग बुर्जी. अंड म्हणजे किचनचो असली हिरो. फ्रीजमध्ये काही नसलं तरी अंड म्हणतात टेन्शन घेऊ नका, माका फोड मी सगळा सांभाळतलंय. चला तर मग सुरुवात करूया. तर आधी मी इकडे घेतलं आहे 2 मिरच्या, 5-6 कढीपत्त्याचे पानं, कोथिंबीर आणि 2 मोठे कांदे आणि 1 टमाटा. आता आधी इथे आपण मिरची कापून घेऊया, मग कोथिंबीर कापून घेऊया. सगळं कसं रेडी असलं की पटापट तयार होतं आपलं. मग आता इकडे मी कांदा कापून घेते. कांद्याचा एक सिक्रेट आहे माझ्याकडे, मस्त ऑनियन कटर. हा मला एवढं हेल्प करतो. कांदा म्हणा, टमॅटो म्हणा, एकदम छान बारीक कापून देतं मला हवं तसं. चला तर मग बघा, कांदा असा 2 मिनटात छानपैकी कापून भेटलेला आहे मला. चला तर मग बाकीचेही कांदे कापून घेऊयात. चला अशाच प्रकारे कांदाही रेडी झालेला आहे. आता आपण इथे टमाटा कापून घेऊयात. फक्त आपल्याला उभं कापायचं आहे बास, बाकी तो कटर काम करून टाकतं आपलं. सुविधा आहेत तर पुरेपूर वापर झाला पाहिजे. बघा मस्त एकदम रेडी आहे. फक्त 5 आयटम आपली हॉटेल स्टाईल एग बुर्जी बनवण्यासाठी. चला तर इथे मी आता टोप तयार केलेला आहे. छानपैकी गरम करूया टोपाला आणि मस्त त्याच्यात थोडंसं तेल टाकूया. चला तर मग आपण तेल टाकलेलं आहोत. त्यानंतर जी मिरच्या कापलेल्या आहेत ते आपण मिरची ह्याच्यामध्ये टाकूया. मिरच्यांना मस्त भाजून घेऊया. त्यानंतर कढीपत्त्याला टाकलं की खूप तेल उडतं, त्यामुळे मी त्याच्यावर कांदा टाकते. हे केला कढीपत्ता आणि कांदा. चला आता मस्तपैकी परतून घेऊया. गॅस कमी करून घेऊया आणि आता बाकीचा जो कांदा आहे तो टाकून घेऊया. चला कांदा आता मस्तपैकी परतून घेऊया. त्यावरती टमॅटो जे आपण कापून ठेवले तेही टाकून घेऊया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला आपण परतत राहूया. अशाचपैकी सोनेरी रंग यायला तयार झालेला आहे. बघा मित्रांनो, मऊ कांदा एकदम मऊ असलं की बुर्जी 1 नंबर लागते खायला. तर छान परतून घेऊया. बनवायला मित्रांनो थोडे कष्ट लागतात, पण खायला 2 मिनटात आणि 2 मिनटातही संपून जातं. तर आता इथे मी गरम मसाला वापरलेला आहे एव्हरेस्टचा, तर थोडासा टाकून घेऊया. ह्याच्याने थोडीशी छान चव येते. आता थोडंसं हळद टाकूया. मग इकडे मी 1 चमचा मसाला घेतला आहे तो टाकूया. तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. मी अगोदरच इथे मीठ टाकते. तुम्हाला नंतर टाकायचं असेल तर तुम्ही नंतरही टाकू शकता. मी माझ्या अंदाजेने मीठ टाकते. इथे मी अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे. आता चला मित्रांनो, परत मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. छानपैकी ढवळूयात.
चला आत्ता अंड फोडायची तयारी. हा पण एक विनंती हा मित्रांनो, अंड्याची सालं बुर्जीत पडू देऊ नका, नाहीतर खाता खाता सरप्राईज भेटतील. बघा अंड्याचे स्किल्स बघा माझे किती छान आहेत. मस्त फोडलं आहे मी अंड. अच्छा इथे मी 5 अंडी घेतली आहेत. चला आता मस्तपैकी हलवत राहूया. गॅस मोठा करा आणि हलवत राहा, नाहीतर काय खरं नाही. छान मिक्स करून घ्या. हे बघा अंड्याचं जोपर्यंत बारीक बारीक दिसत नाही तोपर्यंत आपण मिक्स करत राहायचं. बुर्जी असं हलवा की अंड पण म्हणेल वाह, हॉटेलात नक्कीच नोकरी मला भेटणारच आहे आता. चला मस्तपैकी ढवळलात. त्यानंतर शेवटी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर म्हणजे रेसिपीचो फोटो फिल्टर, तिच्याशिवाय लुकच कंप्लीट नाही आहे. चला तर अशाच प्रकारे आपली अंडा बुर्जी 5 मिनिटात रेडी आहे मित्रांनो. बघा किती छान दिसते. भाई मी जेवण तर एक नंबर बनवते. चला आपली अंडा बुर्जी तयार आहे. आता इकडे मी सर्व करून घेते. असंच जेवण बनवत राहूया आणि दुसऱ्यांना खायला वाढूयात. चला मित्रांनो, आता इम्पॉर्टंट काम करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, कारण मला 1000 सबस्क्रायबरपर्यंत पोचायचे आहेत. थँक्यू.